नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत की सावली ही किचनमध्येच ब्रेकफास्ट करायला लागते आणि तेवढ्यात अस्मी तिथे येते. अस्मी म्हणते, सावली तू काय करतेस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तिलोत्तमा मॅडमने मला नाश्ता करण्यासाठी सांगितलंय, तेव्हा तू बाहेर जा. ते ऐकून सावली म्हणते की हे बघा, सारंग सरांना एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे आणि त्यांना जर वेळेवर नाश्ता मिळाला नाही ना तर त्यांची खूप आता चिडचिड होईल. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की सावली तुला एकदा काय सांगितलं ते कळत नाही आहे का? नाश्ता अस्मी बनवणार, तेव्हा तू बाहेर जा आणि जास्त सारंग करू नकोस. आता ऐश्वर्या म्हणते की जस्ट गेट लॉस्ट सावली. आणि सावली आता बाहेर जाते. आता सावली बाहेर जाते. मात्र आता इकडे अस्मीची झालेली असते ती खूप मोठी फजिती. आणि आता काय नाश्ता बनावा याचा आता अस्मी विचार करू लागते. अस्मीकडे बघत आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हे काय? अगं तुला नाश्ता जमत नाही आहे का? तुला जे येतं ते बनव ना. अस्मी म्हणते काय बनवू? ऐश्वर्या म्हणते काय येतं तुला बनवता? तर अस्मी म्हणते की मला पाणी गरम करता येतं, अंडी बॉईल करता येतात. आणि लगेच आता अस्मी म्हणते की स्वयंपाक नाही जमत का? तर अस्मी आता म्हणते की नाही ना जमत. आणि ऐश्वर्या आता विचार करून लगेच तिचा मोबाईल अस्मीकडे देत म्हणते हा घे मोबाईल आणि आता व्हिडिओ बघून तू ब्रेकफास्ट बनव. अस्मी म्हणते की पण काय बनवू मी? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की एक काम कर, पराठे बनव, अगदी सोपे असतात ते. आणि लगेच आता अस्मी तो व्हिडिओ ऑन करते. त्यामध्ये आता लगेच सांगतात, नमस्कार, आम्ही आता आलू पराठे कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहोत बरं का. आणि सगळ्यात अगोदर असे म्हणत आता आलू पराठ्यासाठी काय काय लागतं ती बाई आता सगळं काही व्हिडिओमध्ये सांगू लागते. आणि आता सगळ्यात अगोदर कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी सांगितले जाते. आणि पटकन आता अस्मी कुकर हातात घेते, पण कुकरचं झाकण मात्र अस्मीला निघत नाही. आणि कसं बसं अस्मी ते झाकण खोलते. पुन्हा आता सावली तिथे येते आणि आता ऐश्वर्या सावलीकडे बघत म्हणते तू कशाला आलीस? तुला एकदा सांगितलं ना, जा तू बाहेर. पुन्हा सावली बाहेर जाते. इकडे आता सावली ही दरवाजात थांबलेली असते. इकडे ऐश्वर्या म्हणते की आता त्या बटाट्यामध्ये पाणी टाक, ते बटाटे उकडून घे आणि त्याचे पराठे बनव. आणि ऐश्वर्या बाहेर जाताच इकडे अस्मी आता सावलीकडे बघत कुकर आता त्यामध्ये बटाटे टाकते, गॅस ऑन करते. अस्मी आता सावलीकडे बघत असते. पुढे सावली म्हणते मी काही मदत करू का? तर हात पुढे करत अस्मी म्हणते नको. पुन्हा सावली दरवाजाजवळ जाऊन थांबते. आणि इकडे आता बेडरूममध्ये आता सारंग, तिलोत्तमा, नील, चंद्रकांत बसलेले असतात आणि कंपनीचा हिशोब तपासत असतात. सारंग म्हणतो मॉम तू काही काळजी करू नकोस, मी आता त्यामध्ये जातीने लक्ष घालतोय आणि सगळे व्यवहार आता मीच बघतोय. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की सॉरी मॉम, जरा उशीर झालाय का मला? तर तिलोत्तमा म्हणते हो. सगळेजण आता ऐश्वर्याकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की ॲक्च्युली ना अस्मी पराठे बनवू राहिली, त्यामुळे तिला सांगण्यामध्ये वेळ गेलाय. ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की अच्छा, म्हणजे आज अस्मीच्या हातचा नाश्ता मिळणार. तिलोत्तमा खुश होते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की आजचा दिवस मग आपला छान जाईल बरं का. ऐश्वर्या आता स्माईल देते. इकडे आता व्हिडिओ बघून अस्मी नाश्ता करत असते आणि त्यामध्ये सांगतात की आता कणिक मळताना त्यामध्ये पाणी घालताना व्यवस्थित घाला. आणि पुन्हा आता त्या पिठाचा आता सगळा चिखल झालेला असतो. अस्मीला आता काय करावं कळत नसते. सावली ते बघून म्हणते मी मदत करू का? तर अस्मी म्हणते अजिबात नाही. पुन्हा आता सावली ही खाली मान घालून तिथेच उभा राहते. काहीही करून आता सारंग सरांना लवकर नाश्ता मिळायला हवा याचा सावली विचार करत असते. आणि त्यानंतर आता अस्मी कशीबशी ते उकडलेले बटाटे सोलते आणि आता त्या कणिक मळलेल्या पिठामध्ये आता कोथिंबीर घालायची. व्हिडिओमध्ये सांगताच आता मोठमोठेली कोथिंबीर कापून अस्मीने त्या आता कणिकमध्ये मळलेली असते. आणि त्यानंतर आता बटाट्याचं झालेलं मिश्रण त्या पोळीमध्ये घेऊन आता ते लाटून घ्या, त्याप्रमाणे अस्मी करते. आणि आता त्याचा पराठा तयार करताच तो मंद आचेवर भाजण्यासाठी सांगताच अस्मी तो पराठा आता तव्यावरती टाकते आणि भाजू लागते. इकडे आता तिलोत्तमा सारंगला म्हणते की अरे सारंग, अस्मीने एक वेळेस अनारसे केले होते, आठवतंय का तुला? आणि किती छान अनारसे बनवले होते. अस्मीला स्वयंपाक खूप छान जमतोय बरं का. आणि तिच्या अनारशाची चव ना माझ्या ओठावरती अजून रेंगाळते सारंग. असे म्हणत आता अस्मीची तारीफ आता तिलोत्तमा सारंग समोर करत असते. आणि इकडे आता अस्मीने तो पराठा तव्यावर टाकलेला असताना ऐश्वर्या तिथे येते. तर तो पराठा आता जळालेला असतो. ऐश्वर्या म्हणते की अगं अस्मी काय केलंस हे? तर आता अस्मी म्हणते काय करू?
तर आता लगेच ऐश्वर्या म्हणते दे फेकून. पटकन सावली पुढे येते आणि म्हणते की फेकून देण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलेला बरं. तर आता अस्मी म्हणते तुम्हाला काहीच सांगू नको, तू अगोदर जा. आणि आता सावली निघून जाताच ऐश्वर्या म्हणते काय आता सारंग कसा नाश्ता करणार. अस्मी म्हणते हे बघा काळजीच करायचं काहीच कारण नाहीये, मी ना पराठे ऑर्डर केलेत, फक्त ते आता इथपर्यंत कसे आणायचे ते बघा. आणि तेवढ्यात आता सगदेव म्हणतो मॅडम डिलिव्हरी बॉय कसलं तरी पार्सल घेऊन आलाय. लगेच ऐश्वर्या म्हणते बघ. आणि पटकन आता ऐश्वर्या ही त्या डिलिव्हरी बॉयकडे येते आणि त्याला एक्स्ट्रा पैसे देऊन पटकन आता ते पराठे घेते. तर इकडे आता सावली विचार करते की आता अस्मी मॅडमला पराठे जमले नाहीत, सारंग सर आता ब्रेकफास्ट कसे करतील. आणि एवढ्यात आता नील आणि सारंग एकमेकांसोबत बोलत बोलत वरून खाली येतात. पाठोपाठ आता तिलोत्तमा चंद्रकांत तिथे येतात. तिलोत्तमा आता ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते काय ग झाली का नाश्त्याची तयारी. ऐश्वर्या म्हणते बघते ना मी. तिलोत्तमा म्हणते की जा बघ पटकन. आणि आता सगळेजण नाश्ता करायला बसतात. सावली आता तिथेच एका कोपऱ्यात उभी असते. आणि लगेच आता ऐश्वर्या किचनमध्ये येते. आणि ऐश्वर्या तिथे येताच आता अस्मी म्हणते आले का पराठे. ऐश्वर्या म्हणते की आले का म्हणजे अजून आले नाहीत का, मी खिडकीतून त्याला पराठे द्यायला सांगितलं होतं ना. आणि लगेच आता अस्मी म्हणते नाही ना. ऐश्वर्या आता खिडकी बाजूला उघडून बाजूला बघते, तिथे कोणीच नसतं. ऐश्वर्याच्या डोक्याचा आता भोगा झालेला असतो. आणि तो डिलिव्हरी बॉय आता खिडकीजवळ येण्याची दोघीही वाट बघू लागतात. वेळोवेळी अस्मी आता खिडकीतून बाहेर डोकावत असते. आणि तेवढ्यात तिलोत्तमा हाक मारत म्हणते की ऐश्वर्या अस्मी झाला का ग नाश्ता, आणा लवकर. आणि एवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते मी बघू का नाश्त्याचं. तिलोत्तमा म्हणते काहीच गरज नाहीये, त्या दोघे आहेत आणतील त्या, तू ये बरं अमृता बस माझ्या शेजारी आणि कर नाश्ता. अमृता आता तिलोत्तमा शेजारी बसते. इकडे आता भली मोठी पराठेची ती डिश घेऊन अखेर अस्मी ही ऐश्वर्यासोबत खाली येते आणि ती डिश आता टेबलवर ठेवते. तर तेवढ्यात आता अस्मी इकडे तिकडे बघू लागते. तिलोत्तमा म्हणते की अरे अशी इकडे तिकडे काय बघतेस, वाढ ना सगळ्यांना पराठे. आणि लगेच आता पराठ्याची ती डिशवरची झाकण काढताच ते सगळे पराठे जाळलेले बघून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. राग येऊन तिलोत्तमा अस्मीला म्हणते काय आहे हे सगळं. पटकन अस्मी म्हणते की हे सगळं सावलीने केलंय आणि मी तर एकदम छान पराठे बनवले होते, पण सावली तिथे आली आणि तिने काय केलं पराठ्याला काय माहिती. आणि तिने काय केलं काय माहिती, सगळे पराठे तिने खराब करून टाकले. ते ऐकून आता सारंग म्हणतो की अस्मी सावली असं कधीच नाही करणार. अस्मी म्हणते की म्हणजे तुला सारंग असं म्हणायचं का मी खोटं बोलते. अरे मी खरं बोलते, हे सगळं जे केलंय ना ते तिनेच केलंय सारंग. आणि आता लगेच तेवढ्यात सोहम आणि बबलू त्या डिलिव्हरी बॉयला धरून आता तिथे घेऊन येतात आणि म्हणतात की हॉटेल सत्कारमधून आलेत ऑर्डर करून गरमागरम पराठे. आणि ते ऐकताच आता सगळेजण त्या डिलिव्हरी बॉयकडे बघतात आणि आता त्या डिलिव्हरी बॉयचे सगळे सत्य समोर आलेले असते. जेव्हा आता सगदेव आता सोहम बबलू पायरीवरती बसून आता गप्पा मारत असतात, तेवढ्या तिथून जात असताना सोहम बबलू विचारतात सगदेव अरे कुठे चाललाय. सगदेव म्हणतो की कसलं तरी डिलिव्हरी बॉय आलाय आणि खाण्याचं पार्सल आलंय वाटतंय. ते ऐकून आता सोहम बबलू एकमेकांकडे बघतात आणि सोहम म्हणतो की बबलू तू म्हणजे मी जो विचार करतोय तोच विचार तू करतोयस का. तर बबलू म्हणतो अगदी बरोबर, प्लान नंबर 512. असे म्हणत आता दोघांनीही त्या डिलिव्हरी बॉयला रंगेहात पकडून सगळ्यांच्या समोर धरून आणलेलं असतं. आणि अस्मीचा आता खोटारडा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो. राग येऊन तिलोत्तमा म्हणते की अस्मी म्हणजे हे पराठे तू मागवले आणि खरंच तुला पराठे बनवता येत नाहीत का. अस्मी आता खाली मान घालते. तिलोत्तमा म्हणते की मग सरळ सरळ सांगायचं ना मला पराठे बनवता येत नाही म्हणून. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे खोटेपणाचं नाटक कशाला. तर चंद्रकांत म्हणतो की म्हणजे ही खोटं बोलते हे आता तुलासुद्धा कळलंय तर तिलोत्तमा. आणि लगेच आता अस्मी म्हणते सारंग हा सगळा काही मला फसवण्याचा प्लान आहे बरं का, या सोहम आणि बबलूनेच मला फसवलंय. सारंग म्हणतो अस्मी आता तू गप्प बस आणि अगोदर शांत हो. सारंग म्हणतो एखाद्याबद्दल असेल पण मी ते समजून घेऊ शकतो, पण सगळ्यांबाबतीत असा आकसपणा आणि एवढं खोटं बोलणं अस्मी. आणि तेवढ्यात आता अस्मी म्हणते की सारंग मी खरी आहे आणि ही सावलीच खोटी आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो की तू म्हणते ना सावली खोटी आहे, तर मग त्याचे पुरावे दाखव आणि सिद्ध कर सावली खोटी आहे म्हणून. ऐश्वर्या मध्येच बोलते सारंग एक मिनटं, हिनेच म्हणजे अस्मीनेच पुरावे का द्यायचे, या मुलीचं काय मग. ऐश्वर्या म्हणते की मग दोघींसाठी रोल्स वेगवेगळे का. ते ऐकताच खडकन सारंग उठून उभा राहतो आणि सावलीला त्याच्याकडे घेऊन येतो. तिलोत्तमा म्हणते सारंग अरे तू काय करतोयस. तर सारंग म्हणतो एकच मिनटं आई.
सारंग म्हणतो की सावली अस्मी खोटी असल्याचे तू पुरावे गोळा करून माझ्याकडे देशील, कळलं का? तर सावली होकार देते आणि तेवढ्यात आता सारंग जाऊ लागतो. तेवढ्यात आता सावली म्हणते, सारंग सर, एवढं हे सगळं जे झालं ना ते जाऊ दे, आता तुम्ही बसा आणि तुम्हाला आता तब्येतीची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, तेव्हा तुम्ही नाश्ता करा. घड्याळाकडे बघत सारंग म्हणतो की नाही, आता माझा वेळ झाला, मी जातो. सावली म्हणते की नाही, तुम्ही 1 मिनिट थांबा. सारंग आता खुर्चीवर बसतो तर सावली आतमध्ये जाते आणि तेवढ्या सोहम आणि बबलू ते पराठ्याचं पार्सल टेबलवर ठेवून खुर्चीवर बसतात आणि लगेच सावली म्हणते की पटकन मी काहीतरी बनवते, सारंग सरांना मी उपाशी कशी जाऊ दे. आणि लगेच आता छानपैकी सावलीने ते सगळं पीठ वगैरे घेऊन छानपैकी सुंदर असा पराठा बनवलेला असतो. आणि इकडे आता वेळ होता, सगळेजण सावली येण्याची वाट बघत असतात. ऐश्वर्या म्हणते की आता आणलंय ना पराठ्याचं पार्सल, सारंग घेऊन जाईल ते पार्सल आणि खाईल ना कारमध्ये, कशाला वेळ घालवता. आणि लगेच आता अमृता म्हणते ते बघा सावली आली. सावली आता पटकन पराठे घेऊन येते आणि सारंग शेजारी उभा राहत म्हणते, सारंग सर, हे गरमागरम पराठे. आणि ते ऐकताच आता सारंग अस्मीला म्हणतो, हे माझ्या समोरचे तुझे पराठे उचल आधी. आणि पटकन आता पराठ्याची डिश आता सारंग समोर ठेवत आता सारंग प्रेमाने पराठे खाऊ लागतो. तर अस्मीने तिचे पराठे स्वतःच्या हातात घेतलेले असतात. तर सोहम बबलू खुश होऊन आता सारंगकडे आणि सावलीकडे बघू लागतात. आणि लगेच आता एक घास खाता सारंग म्हणतो की 1 नंबर. आणि सगळेजण आता खुश झालेले असतात, सावली सुद्धा खुश झालेली असते. सोहम बबलू अवाक होऊन सावलीकडे बघू लागतात. आणि आता सोहम बबलू देखील पराठे मागतात. हसत सावली म्हणते, आलेच मी. आणि सावली आता पराठे करायला किचनमध्ये जाते. दोघेही आता खुश झालेले असतात. तर अस्मीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अस्मी विचार करते की सावली, मी तुला आता सोडणार नाही. इकडे आता सावली किचनमध्ये येते आणि लगेच आता सावली ही किचनमध्ये येताच आता सारंगने सांगितलेले असते की सावली अस्मी खोटी आहे, याचे तू पुरावे मला देशील. आणि तेवढ्यात सोहम बबलू पळतच तिथे येतात आणि म्हणतात की सावली वहिनी, खरंच सारंग दादावर तुझं प्रेम आहे, हे आज तू सिद्ध करून दाखवलंस. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की एवढंच नाही, आमच्या सुद्धा साठी तू पराठे घेऊन आलीस सावली वहिनी. बबलू म्हणतो, हो हो. सावली वहिनी 2च मिनिटात गेली आणि 3ऱ्याच मिनिटात आली. तर तेवढ्यात अस्मी तिथे येते आणि सोहम आता अस्मीकडे बघतो आणि म्हणतो की वहिनी, तू एकदम छान पराठे बनवले ना, खरंच तुझी कमाल. रागाने अस्मीचा जळफळाट होऊ लागतो. आणि लगेच आता अस्मीकडे तिरप्या नजरेने बघत सोहम म्हणतो, पण काही लोक असतात त्यांच्याकडून काही गोष्टी करपतात आणि तरी सुद्धा सगळ्यांकडून सत्कार व्हावा म्हणून आता खऱ्या म्हणजे खोट्या सत्कारमधून काही गोष्टी मागवल्या जातात. तर आता अस्मीचा झालेला असतो तो मोठा अपमान. आणि आता सोहम म्हणतो की मग अशा लोकांनी काय करावं ते त्यांनीच ठरवावं. रागाने ती डिश तिथे आदळून थाय थाय पाय आपटत आता अस्मी तिथून निघून जाते. तर आता सावली म्हणते की भाऊजी, काय तुम्ही बोलताय? आणि सोहम म्हणतो, अगदी बरोबर बोललो मी. सावली वहिनी, ती अस्मी सगळ्यांच्या समोर तुझ्याशी कशी वागली आणि सारंग दादा समोर कशी खोटं बोलली माहितीये ना तुला. आणि बबलू म्हणतो की ती अस्मी वहिनीबद्दल किती वाईट बोलते, तरी सुद्धा वहिनी तिच्याबद्दल चांगलंच बोलतात. आणि लगेच आता सोहम बबलू आता हात जोडून सावलीला साष्टांग दंडवत घालत म्हणतात, वहिनी, खरंच तुम्ही महान आहात. तर आता सावली देखील लाजून चूर झालेली असते. तर आता अस्मीच्या आता नाकावर टिचून सारंगला प्रेमाने स्वतःच्या हाताने पराठे बनवून सारंगला खाऊ घालत सावलीने दाखवलेले असते ते सारंगवरचे अफाट प्रेम. कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम? आणि आता त्याच वेळेस आता इकडे अस्मी ही दुसरा भयानक प्लान करते. सारंग आता दुसऱ्या दिवशी त्याचे आवरून मीटिंगला ऑफिसला जाऊ लागतो. त्याच वेळेस आता अस्मीने सारंगने ज्या ड्रेसमध्ये तिला प्रपोज केलं होतं तोच ड्रेस आता अस्मीने घातलेला असतो. अस्मी विचार करते की हा ड्रेस बघून नक्की सारंग माझ्या प्रेमाचा स्वीकार करील. तेवढ्यात आता सारंग बाहेर येतो. तर सारंग पाठोपाठ अस्मी. आणि आता अस्मी ही सारंगजवळ येताच पाठीमागून सावली पळत पळत तिथे येते आणि म्हणते की सारंग सर, तुमचा रुमाल राहिला होता. सारंग सावलीकडून रुमाल घेत सावलीला थँक्स करतो आणि कार जवळ येतो. तर तेवढ्यात आता अस्मी म्हणते की मला कॅब्स मिळत नाहीये, प्लीज मला लिफ्ट देताल का, मला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचंय. आणि लगेच आता सारंग म्हणतो चल बस. तर अस्मी कारमध्ये बसू लागताच आता अस्मीचा पाय अडखळतो आणि अस्मी सारंगला धरते. त्यानंतर सारंग कार चालू लागतो. तर तेवढ्यात अस्मी आता पुढे बसलेली असते आणि अस्मी आता सारंगच्या हातावर हात ठेवते. तर सारंगला आता खूप राग आलेला असतो आणि रागाने सारंग अस्मीकडे बघतो. तर आता भर रस्त्यात सारंग आता अस्मीला उतरून देत आता सावलीवरचे कसे प्रेम दाखवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.